नाही का? आज झालं का? आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी, माझे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरच्या उमेदवार वनिती शिंदे आज अगत्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. ते इंदोरचे राजे आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कुटुंबाचे वारस. प्रकाश पाटील, डॉक्टर अनिकेत देशमुख, सक्षमा सरगर, सुभाष भोसले, पृथ्वीराज पाटील, संदीप फानके, शरद कोळी, संभाजी शिंदे, शिवाजी सुवर्णा शिवपुरे, गणेश पाटील, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून आज या व्यासपीठावर बोलायला मी उभा आहे. अनेक वेळेला या ठिकाणी आलो, अनेक वेळेला या ठिकाणी बोलून गेलो. पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं श्रद्धेचं स्थान. तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी, नेहरू, इंदिराजी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर आहे, अशी ही नगरी आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभा करण्याच्यासाठी ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची आठवण मला होते. माझ्या ऐकिवात जयंतराव मोरे होते. 1947 साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या काळामध्ये भाई राऊळ नावाचे अत्यंत प्रभावी वक्ते, संघर्षशील व्यक्तिमत्व या धर्मातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले, पतोधन केले. विकासाच्या कामाची दृष्टी असलेले आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना बरोबर जाणारे औदुंबर अण्णा पाटील यांची मला या ठिकाणी आठवण होते. तात्या दिंगरे होते, श्रीमंत सुधाकरराव परिचारक होते, भारत बोंद्रे होते, भारत भालके होते. अनेकांची नावं घेतायची की त्यांनी पंढरपूरच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान केलं. आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालो. प्रश्न भयंकर आहे देशाच्या समोर, राज्याच्या समोर. जिल्हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली आणि मला आठवतं त्या सगळ्या काळात पाणी ही समस्या होती. 71-72 साली प्रचंड दुष्काळ पडला.
5 लाख लोक रोजगार हमीच्या कामावर या जिल्ह्यात काम करत असेल, करमाळा असेल, शेजारचा तालुका असेल, इकडे सांगोला असेल, कुठेही जा, हजारो लोक दुष्काळी कामावर काम करत आहेत. हे चित्र या जिल्ह्यामध्ये होतं. आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं की या जिल्ह्याचा चेहरा बदलायचा. सुदैवानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत वरची पावलं टाकली आणि काही निर्णय घेतले, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. उजनी धरण ही संजीवनी होती. मला आठवतं आहे की आज उजनीचे वेगळे फसले, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. पण उजनीचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमाला हजर होतो. ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते. तेव्हा पाणी स्वच्छ होतं, चिंता नव्हती, पाण्याचा साठा प्रचंड होता. आणि ते धरण बांधलं आणि सुरू होणार असतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते. त्यांना निमित्त केलं या उद्घाटनाच्यासाठी. आणि मला आठवतं त्यांचं भाषण. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, पांडुरंगाचा उल्लेख करून, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथं आजवली, आज ही आम्ही इथं आजवली. आणि त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्यात अस्वस्थता येईल, पण ते खरं नाही. चंद्रभागा आम्ही आजवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दगडा धुंद्याचा विचार न करता, विठ्ठलाचं नाम स्मरण करून वर्षानुवर्ष मला वारकरी या ठिकाणी येतो आहे. त्याला चिंता वाटेल की चंद्रभागेमध्ये त्याला अंघोळ करायला पाण्याची उपलब्धता आहे का नाही, आणि तुझं दर्शन होईल का नाही. चव्हाण साहेबांनी सांगितलं की पांडुरंगा ही तुझी चंद्रभागा आम्ही इथं आजवली. ती आजवल्याच्यानंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावात शेतामध्ये तिथं पाणी जाईल. पाणी जाऊन मंगळवेढ्याची प्रसिद्ध ज्वारी, त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल. आणि चिंता करायला कधी वाचणार नाही, कारण त्या ज्वारीच्या कणसाच्या दाण्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीने जाईल. हे भाषण मला आठवतं आहे. आणि ती आता उजवी उघडली. आत्ताच या ठिकाणी सांगितलं अभिजित पाटलांनी की या जिल्ह्यामध्ये 40 साखर कारखाने आहेत. महाराष्ट्राचा पहिला शेतकऱ्यांचा कारखाना या जिल्ह्यामध्ये माळीनगरला निघाला. आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना सरकाराम मोहितेंच्या नेतृत्वाखाली अकलूजच्या परिसरामध्ये इथं निघाला. आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जात असे आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एकेकाळी दुष्काळ होता, तिथे आज कारखाने व्हायला लागले. पण तिथं किती बदललं बघा. आज 40 साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात. ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये जाते, देशाच्या बाहेरसुद्धा जाते. या उजनीनं लोकांची स्थिती सुधारली, संपन्नात आली आणि काळ्या आईचं इमान राखणारा इतका कष्ट केली. त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल केले. आम्हाला लोकांचा प्रयत्न होता की फळबागांच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा होणं शक्य आहे. आणि त्या दृष्टीनं काही पावलं टाकली. आपण बघितलं, आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जातात, या जिल्ह्याचे डाळिंब जगामध्ये जातात, आज या जिल्ह्याची केळी जगामध्ये जातात. एवढी फळाच्या संदर्भाची क्रांती एका उजनीमुळं
आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळं आज या ठिकाणी झाली. याचा सार्थ अभिमान तुला सगळ्यांना आहे. पांडुरंगाची कृपा आहे. त्यामुळेच या प्रकारचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आलं. अनेकांच्याबरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली. अनेक नेते या ठिकाणी होऊन गेले. मगाशी मी त्यांची नावं घेतली. विशेषतः उदंबर अण्णा, सुधाकर परिचार, भारत मालके या मला स्वतःला मिळाली. आणि त्या काळामध्ये माझ्यावर काम करायला सुशील कुमार शिंदे हे इथे ठिकाणी होते. मला आठवते, कदाचित कोणी तिला माहिती आहे का नाही मला माहीत नाही. सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये होते. माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं. प्रयत्न आम्ही लोकांनी केला, संधी मिळाली नाही. दलितांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी करमाळ्याची जागा होती. आणि सगळ्यांनी सुशील कुमार शिंदेंना आग्रह केला की तुम्ही करमाळ्याचं उभा राहा. त्या काळात तिकीट मागायची. तिकीट मागायला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेलो. यशवंतरावजींना सांगितलं की तरुण माणूस आहे, शिक्षित आहे, त्यांना संधी द्या. चव्हाण साहेबांनी मान्यता दिली. त्याचं तिकीट झालं. त्याला परवानगी दिल्लीची लागत असेल. आणि दिल्लीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव गेला. इंदिराजी त्या ठिकाणी होते, जगजीवनराव त्या ठिकाणी होते. जगजीवनरावांनी सुशील कुमार शिंदेच्या ऐवजी तायब हरी सोनवणे नावाच्या एका त्यांच्या सहकार्याचं नाव सुचवलं. आम्ही लोकांनी आग्रह केला. पण इंदिराजींनी जगजीवनराव हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं. शिंदे साहेबांचं तिकीट कसलं. आम्ही अस्वस्थ झालो, दुःखी होऊन परत आलो आणि काहीतरी काम करायचं ठरवलं. 3 महिने झाले, निवडणुका झाल्या. साहेब हरी सोनवणे निवडून गेले आणि थोड्या दिवसांनी ते आजारी पडले आणि त्यांचा अंत झाला. त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जागा रिकामी झाली आणि त्या रिकामी जागेवर नामदेवराव जगताप